तर मंडळी, लोकसभा निवडणूक 2024 जवळपास संपल्या आहे. फक्त निकाल यायचा बाकी आहे. त्याआधी आपल्याला एक प्रश्न विचारते, या निवडणुकीत कोणाकोणाचे कष्ट तुम्हाला दिसले? राजकारणी, नेते, कार्यकर्ते की अजून कोण? पण यापेक्षा खूप जास्त कष्ट आमचे पोलीस बंधू घेत होते. जेव्हापासून आचारसंहिता लागली तेव्हापासून त्यांच्यावर कामाचा ताण वाढला. नेत्यांचे दौरे सुरू झाले, मग दिवसभर एस्कॉर्ट ड्युटी, फॉर्म भरायचा बंदोबस्त, रॅली बंदोबस्त, सभा बंदोबस्त, फिक्स पॉइंट बंदोबस्त, नाकाबंदी, FST पथक, SST पथक, मतपेटी बंदोबस्त, बूथ बंदोबस्त. मग त्यासाठी या पोलीस स्टेशनवर त्या पोलीस स्टेशनला जा, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जा. एक बंदोबस्त संपत नाही की तोपर्यंत दुसऱ्या बंदोबस्तची स्कीम पडून जायची. नाशिकचे पोलीस नगरला जात होते आणि धुळ्याचे पोलीस बुलढाणाला जात होते. 5-5, 6-6 दिवस तिथेच राहिले. कुठे सोय झाली, कुठे नाही झाली, कुठे जेवण भेटलं, कुठं नाही भेटलं. मग पोलिसाला स्वतःलाच मॅनेज करावं लागलं, स्वतःचा पदर खर्च करून. तुम्हाला म्हणून सांगते, सामान्य जनतेपेक्षा आपल्या पोलीस बांधवांमध्ये शुगर, हार्ट, BPचे पेशंट खूप जास्त वाढले आहे. पण तरी त्यांनी आपल्या ड्युटीला बगल दिली नाही. खंबीरपणे आपली जबाबदारी पार पाडली आणि घरची जबाबदारी आमच्या पोलीस पत्नींनी पार पाडली. बंदोबस्तला गेलेल्या आपल्या नवऱ्याला, भावाला, वडिलांना कधीच घरातले प्रॉब्लेम सांगितले नाही, कारण त्यांना माहित आहे बंदोबस्तमध्ये कुठे सुट्टी भेटणार आहे. विनाकारण चिंता करत बसतील, त्यापेक्षा जे असेल ते घरी आल्यावर बघू, असं म्हणून पोलीस पत्नीने घरची परिस्थिती सांभाळून घेतली. आणि त्यांना आता तर काय सवयच झाली, दरवर्षी गणपती, नवरात्र, ईद बंदोबस्त बघायची. मंडळी, या निवडणूक बंदोबस्तात पोलिसांसोबत SRPF, गृहरक्षक दल आणि केंद्रातून आलेले BSF, CISF चे जवानही होते. मे महिन्याच्या उन्हामध्ये यांना आपण सर्वांनी रूट मार्च करताना नक्की पाहिले असेल. आणि एवढी सर्व लोक आपल्यासाठी राबत असताना आपण मात्र मतदानाला बाहेर निघत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. पण आता मतदान झालं आहे म्हणून हे सांगून काही उपयोग नाही. पण या निवडणुकीत जीवाचं रान करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांना मनापासून धन्यवाद. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.